हॅलो एव्हरीवन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी इंग्लिश या विषयातील 5th पोयम फादर रिटर्निंग होम आणि 6th पोयम मनी ह्या दोन पोयमसाठीचं ॲप्रिसिएशन पाहणार आहोत. पहिल्या 4 पोयमचं ॲप्रिसिएशन जर तुम्ही पाहिलं नसेल तर वर आय बटनवर तुम्हाला लिंक दिसत असेल, त्यावर क्लिक करून पहिल्या 4 पोयमचं ॲप्रिसिएशन पाहून घ्यायचं आहे. तर चला सुरुवात करूयात. पहा, नेहमीप्रमाणे आपण ॲप्रिसिएशन स्टार्ट करण्याआधी पोयमचा शॉर्टमध्ये अर्थ पाहून लगेच ॲप्रिसिएशनला स्टार्ट करणार आहोत. तर पहा, फादर रिटर्निंग होम ह्या पोयममध्ये कवीने एका वृद्ध वडिलांच्या एकाकी आणि थकलेल्या जीवनाचं चित्रण केलेलं आहे. संध्याकाळी ज्यावेळेस ते ट्रेनमधून घरी येतात त्यावेळेस ते थकलेले, कमजोर आणि उदास असतात. घरी आल्यावर कोणीही त्यांच्याशी बोलत नाही, त्यांची काळजी घेत नाही. त्यांना प्रेमाने, आपुलकीने समजून घेणारा असा कुणीच नसतो. तर ह्या कवितेमध्ये कवी शहरी जीवनातील एकाकीपणा, पिढ्यांमधली दरी आणि वृद्धांकडे होणारे दुर्लक्ष दाखवतो. वृद्ध पालकांना केवळ घर व अन्न नव्हे तर प्रेम व भावनिक आधाराची गरज असते, हा संदेश ही कविता आपल्याला देते. तर चला ॲप्रिसिएशन पाहूयात. पहा, फर्स्ट पॉईंट आहे अबाउट द पोयम. The poem Father Returning Home is written by Dilip Chitre, a modern Indian poet. The title is simple, meaningful, as it describes the father's return home after work, which is the central idea of the poem. Poemची theme पहा. The theme of the poem is loneliness, old age, and emotional distance in a modern man-made world. It shows how a father is ignored and isolated even in his own family. Poetic devices पहा. The poet uses simile like a word dropped from a long sentence to show father's insignificance. The language is simple, realistic and descriptive and the style is free verse. ह्या पोयममध्ये कोणतीही रायमिंग स्कीम वापरलेली नाही आहे, त्यामुळे पोयम ही फ्री वर्समध्ये लिहिलेली आहे. तर पहा, पुढचा पॉईंट पहा. स्पेशल फीचर्स. The tone of the poem is sad, sympathetic, and reflective. The poem is narrative and reflective in nature, describing everyday life realistically. पोएमचा व्हॅल्यू किंवा मेसेज पहा. The poem gives a message that elders need love, respect, and emotional support. It warns against the loss of human relationships in modern society. ओपिनियन पहा. इथं तुम्ही तुमचं ओपिनियन लिहू शकता. मी एक जनरल ओपिनियन दिलेलं आहे. आय फाइंड द पोयम व्हेरी टचिंग अँड मिनिंगफुल. इट मेक्स अस थिंक अबाउट आवर ड्युटी टुवर्ड्स आवर पॅरेंट्स अँड द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन रिलेशनशिप्स. तर हे होतं 5th पोयमसाठीचं ॲप्रिसिएशन. आता पुढची पोयम पहा, मनी. ह्या पोयममध्ये कवीने पैसा आणि माणसांमधील नातेसंबंध यावर भाष्य केलेलं आहे. ह्या कवितेमध्ये कवी सांगतो की पैसा असल्यावर मित्र खूप असतात पण ते खरे नसतात, आणि ज्यावेळेस पैसा नसतो त्यावेळेस मित्र कमी आणि मोजकेच असतात पण ते प्रामाणिक असतात. आणि ह्या कवितेमधून कवी सांगतो की गरीब लोक साधे, आनंदी आणि समाधानी असतात, परंतु श्रीमंत लोक अनेकदा गंभीर आणि असमाधानी असतात. तर ही ह्या कवितेची मुख्य भावना आहे. पहा, आपण ॲप्रिसिएशन पाहूयात. फर्स्ट पॉईंट आहे टायटल. The poem Money is written by William H. Davis. The title is suitable as the poem is about money and its effect on human relationships. पोयमची थीम पहा. The poem shows that many friendships depends on wealth and true friends stay only in times of poverty. Poetic devices पहा. The poet uses a repetition of the word money and simile like wives hum like bees. The language is simple and conversational and the style is didactic. मी didactic ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला आधीही एक्सप्लेन केलेला आहे. ही पोयम बोधपर आहे, मॉरल लेसन देणारी आहे, त्यामुळे तिला डिडॅक्टिक स्टाईल म्हणायचं आहे. स्पेशल फीचर्स पहा. द टोन ऑफ द पोयम इज रिफ्लेक्टिव्ह अँड क्रिटिकल. इट इज अ सोशल पोयम विथ मॉरल लेसन. पोयममधून काय मेसेज भेटतो पहा. The poem teaches that true friendship cannot be bought with money and highlights honesty and loyalty. Opinion पहा. I find the poem realistic and meaningful as it shows the true value of genuine friends.
तर हे होतं 6th पोयम मनी ह्यासाठीचं ॲप्रिसिएशन. तर आज आपण इथेच थांबत आहोत. पुढील 2 पोयमचं ॲप्रिसिएशन लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, व्हिडिओला लाईक करून ठेवायचं आहे. आणि जर तुम्हाला ह्या सगळ्या ॲप्रिसिएशनची PDF हवी असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायचा आहे. तर थँक्यू सो मच.